नागपुर रेलवे स्टेशन पर यात्रियों के कीमती सामान की चोरी करने वाली एक महिला टोली का नागपुर लोहमार्ग पुलिस ने भांडाफोड़ किया है। चोरी के एक मामले में पुलिस ने गुजरात के भावनगर निवासी 4 महिलाओं को गिरफ्तार किया है। इन महिलाओं के कब्जे से पुलिस ने करीब 1 लाख रुपए मूल्य का चोरी का सामान भी बरामद किया है। नागपुर रेलवे स्टेशन पर चोरी की 2 अलग-अलग घटनाओं में महिलाओं की एक टोली ने यात्रियों के पास से उनके कीमती सामान चुरा लिया था। जांच में सामने आया कि ये टोली छोटे बच्चों के साथ रेलवे स्टेशन परिसर में डेरा डालकर आने जाने वाले यात्रियों पर नजर रखती थी और मौका मिलते ही उनका सामान उड़ा लेती थी। हाल ही में हुई 2 चोरी की वारदातों के बाद नागपुर लोहमार्ग पुलिस ने सोमवार सुबह स्टेशन परिसर में जाल बिछाया। इसी दौरान पुलिस ने 4 महिलाओं को रंगे हाथों गिरफ्तार किया। पकड़ी गई महिलाओं के नाम गीता सोलंकी, नीता सोलंकी, सोनिया सोलंकी और मीनू सोलंकी है, जो सभी गुजरात के भावनगर की निवासी है। उनके साथ 2 छोटे बच्चे भी थे। पुलिस जांच में ये भी खुलासा हुआ है कि इन महिलाओं ने नागपुर के अलावा अहमदाबाद, सिकंदराबाद और सूरत जैसे बड़े रेलवे स्टेशनों पर भी चोरी की कई घटनाओं को अंजाम दिया है। इन महिलाओं के खिलाफ विभिन्न स्थानों पर चोरी के मामले दर्ज है। पुलिस ने आरोपियों के पास से लगभग 1 लाख रुपए मूल्य का माल बरामद किया है। आम्ही आमचे ट्रॅप लावले, सीसीटीव्ही फुटेजेस बघितले, ट्रॅप लावले आणि अशा पद्धतीची कुठलीतरी टोळी सक्रिय आहे. आम्हाला इंटेलिजन्स आम्ही लगेच आमचं गॅदर केलं आमच्या पीआय गावंडे आणि यांच्या टीमनी नागपूर रेल्वे स्टेशनच्या आणि आम्ही इमिडिएटली त्यांना जे आज म्हणजे काल चोऱ्या झाल्या आणि काल 2 चोऱ्या झाल्यात आणि आज आम्ही मॉर्निंगला ट्रॅप लावून त्यांना पकडलेलं आहे. याच्यामध्ये पूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 56,500 रुपीजचे जे दागिने होते सोन्या चांदीचे एका ज्या फिर्यादींचे आहे आणि दुसरे 40,000 रुपये रोख रक्कम जी दुसऱ्या फिर्यादीच्या पर्समधून गेलेली होती ते पूर्णचे पूर्ण मुद्देमाल आम्ही याच्यामध्ये रिकव्हर केलेले आहे. आणि ह्याचे 4 आरोपी आहे, महिला आरोपी आहे. यांची जी टोळी आहे ही भावसर गुजरातची राहणारी आहे. जरी ते तिथले असले पण त्यांचं कंटिन्युअस मोडस असं आहे की ते वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनला जातात आणि वेगवेगळ्या रेल्वे चेंज करत असतात, तिथे जातात, चोऱ्या करतात आणि परत ते चेंज द रेल्वे स्टेशन, परत ते दुसऱ्या ठिकाणी जातात, एका ठिकाणी ते नसतात. त्याच्यामुळे ही आमची मोठी आमच्या पोलिसांची ही मोठी उपलब्धी आहे, आजची मोठी सक्सेस आहे. बिकॉज अदरवाईज एकदा चोऱ्या करून ती टोळी बाहेर निघून गेली, ते दुसऱ्या स्टेटमध्ये निघून गेली, तर इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट.